मंडळी, तुम्ही कधी बिना छताची शाळा असं नाव ऐकले का? किंवा अशी शाळा कधी बघितली आहे का? नाही, तुमच्यापैकी कोणीच अशी शाळा किंवा असं नाव ऐकलं नसेल. पण अशी शाळा चालते ती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहणारा भगवान सदावर्ते हात धरून ही शाळा चालवतो. गेल्या अनेक वर्षापासून भगवान सदावर्ते बिना छताची शाळा चालवतात. या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात ते विद्यार्थी एकदम गरीब घरातले विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शाळा चालवली जाते. तर आपण भगवान यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांना याची संकल्पना कशी सुचली आणि ते कशा पद्धतीनं काम करतात आणि त्यांची ही शाळा कशी आहे ते. मी भगवान हिमतराव सदावर्ते. मी मूळचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी एक छोटंसं खेडेगाव आहे चिंचोली सांगळे, तिथला मी मूळचा रहिवासी आहे. आणि मी औरंगाबाद शहरामध्ये शिकण्यासाठी आलो आणि देवगिरी कॉलेजमध्ये माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. आणि पुढचं शिक्षण मी MPSCकडे वळालो. MPSC करत असतानाच सध्या आता जे रनिंगचं एज्युकेशन आहे ते माझं लॉ चालू आहे सध्या MP लॉ कॉलेजमध्ये. द्वितीय वर्षाला आहे मी. आई वडील गावाकडे मोलमजुरी करतात, शेतकरी आहेत. कोरोना काळामध्ये काही मुलं मला म्हणजे शाळा बंद असल्या कारणानं काही मुलं मला ड्रग घेताना किंवा काहीतरी स्मोकिंग करताना आढळली होती. आणि त्या मुलांकडे मी ज्यावेळेस गेलो तर त्यांना विचारलं तर बाबा असं का करताय तुम्ही? त्यांची मला उत्तर अगदी शिव्याच्या स्वरूपात मिळाली. पण मग मला असं वाटलं की यांना जर मी थोडंसं शिक्षणाच्या प्रवास जर आणलं तर कदाचित त्यांच्यात काहीतरी बदल होऊ शकतो. म्हणून मी कोरोना काळापासून त्या मुलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मी 1-2 मुलांपासून सुरुवात केली एका लिंबाच्या झाडाखाली. तर ते लिंबाच्या झाडाखाली एका घराला मी बोर्ड लावला आणि तिथेच चालू केलं मी शिकवणं मुलांना. आणि त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की मी या मुलांना फ्रीमध्ये शिकवतो, मला 1 रुपयाची तुमच्याकडनं अपेक्षा नाही, फक्त मुलांना पाठवा. तर मग ती मुलं 1-2 मुलांपासून सुरुवातीला येतात तशीच त्या एकाच ठिकाणी जवळपास 30 मुलं झाली. आणि त्या ठिकाणी तशी मुलं आढळली. मग नंतर कालांतराने मी जसा माझ्या मित्राच्या गावी जायचो वाळू साईडला, तिकडे मला भंगार वेचणारी मुलं दिसली. जे काय भीक मागणारी रस्त्यावर आहेत अशी पण मुलं दिसली. ते तर शाळेपासून वंचितच होते. मग त्या मुलांना मी एकत्र केलं. ते जे फाशी पारधी मुलं आहेत, भंगार वेचणारी मुलं आहेत, ते पालावर राहणारी मुलं आहेत झोपड्यामध्ये. तर मी त्या मुलांच्या झोपड्यावर जाऊन त्यांच्या आईवडिलांना बोललो, शिक्षणाचं थोडंसं महत्त्व कळून दिलं. आणि त्या मुलांना मग तिथेच एका बाबळीच्या झाडाखाली बोर्ड लावून तिथे मी फ्रीमध्ये त्यांना शिकवणं चालू केलं. म्हणजे तसं तिथे पण जवळपास 20-25 मुलं वाढली. तिला खरं तर मी ज्यावेळेस त्या झोपड्यामध्ये जायचो त्यावेळेस त्या लोकांना वाटायचे की हा कोणीतरी माथे फिरू आहे किंवा आमच्या मुलांना किडनॅप करतो काय, की आमच्या मुलांना इथून घेऊन जाईल कुठे. म्हणून त्यांना माझ्याबद्दल मनामध्ये त्यांना भीती वाटायची आणि ते मला त्रास पण द्यायचे. म्हणजे ते सुरुवातीला नकार देत होते. ते म्हणायचे आम्हाला काय गरज नाही शिक्षण घेऊन, आमचे काय मुलं कुठे मोठे होणार नाहीत. पण मी वारंवार त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन बसलो. त्यांच्या अक्षरशः झोपडीमध्ये बसून मी त्यांच्या घरात पाणी पिलो, त्यांच्याच ग्लासामध्ये, त्यांच्याच भांड्यामध्ये थोडंफार काहीतरी त्यांच्याच हातानं खाल्लं. म्हणजे त्यांना एक विश्वास संपादन केला मी त्यांचा. मग नंतर त्यांना हळूहळू विश्वास वाटू लागला माझ्याबद्दल की नाही हा मुलगा काहीतरी करू शकतोय. मग मी त्यांना थोडं शिक्षणाबद्दल बरंच महत्त्व पटवून दिलं. बऱ्याच महापुरुषांचे विचार सांगितले अगोदर. मग हळूहळू त्या मुलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मग त्या आईवडिलांनाही आवडू लागलं. तिथं एका बाबळीच्या झाडाखाली मी त्यांना तिथे सुरुवात केली शिकवायची. विना छताची शाळा नावाचा उपक्रम आहे. हा उपक्रमाच्या अंतर्गत मी जवळपास आतापर्यंत 70 ते 80 मुलांना शिकवतोय. कारण मी 2-4 ठिकाणी हा उपक्रम चालू केलेला आहे. जसं की हनुमान टेकडीला वीटभट्टी कामगारांची मुलं आहेत, तिथे 15 ते 20 मुलं ती शाळाबाह्य आहेत. वाळूज MIDC मध्ये पण पालावर राहणारी मुलं, भांगार वेचणारी. वीटभट्टी कामगारांची जी मुलं होती हनुमान टेकडीवरची, त्या मुलांना मी मनपाच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांची ऍडमिशन मी करून दिली. आता जवळपास आतापर्यंत आता माझं ह्या उपक्रमाला 5वं वर्ष लागलंय. ह्या 5 वर्षामध्ये जवळपास माझ्याकडे 100 मुलं शिकत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिकवतो मी त्यांना. भगवान सदावर्ते यांना अनेक अशा अडचणी आल्या, पण या सर्व अडचणीवरती मात करत त्यांनी आपली शाळा सुरू ठेवली आणि यामधून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांचं भवितव्य घडवलेलं आहे. तर भगवान हे जे काम करतात ते अतिशय चांगलं काम करतात आणि आपण सर्वांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.